जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हा आकाच्या आका किती पोट तिडकीनं मध्यरात्री हल्ला न्यायाधीशांच्या समोर व्यथा मांडतोय बघा. त्याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मण हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीव घेणा हल्ला झाला. अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले. आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही. अध्यक्ष महाराज या प्रकरणात दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की ही आरोपी पकडला गेला की पवन करवरवर हल्ला झाला, अध्यक्ष महाराज त्यानंतर हाकेवर हल्ला झाला, नवण्यावर हल्ला आणि मंगेश ससाण्यावर हल्ला झाला आणि न्याय भेटत नाही. यांच्यावरती 2-3दा हल्ले. मला त्याला सांगायचंय या पुढे जाऊन अरे संतोष भैया देशमुखला हाल हाल करून मारलं तुझ्या टोळीनं. त्याचा मारेकरी अजून बी सापडला नाही. त्याबद्दल बोल की. लाज वाटते काय तिथं बोलायला. आणि दुसरी गोष्ट, संपताताई मुंडे डॉक्टर यांची हत्या झाली, त्यांच्याबद्दल बी तुला काही बोलू वाटत नाही. आणि महादेव मुंडे दादांची पण हत्या झाली, त्यांच्याबद्दल बी बोलू वाटत नसेल का नाही. ह्यांच्याबद्दलच कसं काय बोलू वाटतंय. तर ही तुझी टोळी आहे, ही तू पोसलेली टोळी आहे. ही तुला लागते ना मराठ्यावर भुंकायला सोडायला, मराठ्यांच्या विरोधात जायला, मराठ्याच्या विरोधात बोलायला, कटकारस्थान करायला. ही टोळी तुला लागते म्हणून ह्या टोळीचं तो प्रॉब्लेम तिथं न्यायाधीशाच्या समोर मांडलं. अरे जनाची नाही थोडी मनाची तर पाहिजे ना. आणि स्वतःच बी सांगायचं की मी पण जरांगे पाटलांना जीव मारण्यासाठी कटकारस्थान रचलं होतं. माझं पण कॉल रेकॉर्डिंग एवढं व्हायरल झालं तरी सुद्धा मला सत्ताधारी लोकांनी एवढं पोसलं, एवढं माझ्यावर पांघरून टाकलं म्हणून मी वाचलो असं बोलायचं ना. अरे थोडे तर काय माणुसकी, तुम्ही लोक माणुसकीला लागलेला कलंक आहे, कलंक. संतोष भैया देशमुखची हत्या होऊन आज 1 वर्ष झालं तरी अद्यापही त्यांचा एक मारेकरी सापडलेला नाही. तोपर्यंत तुला वाल्मिक कराडची आठवण येते. दसरा मेळाव्याला त्या वाल्याचा फोटो तुमच्या सभेत झळकतो आणि तुला त्याची कमी वाटती. ही नेमकं कुठल्या कायद्यात बसतंय. आज संतोष भैया देशमुखची हत्या करून तो जेलमध्ये गेलाय, आरोपी आहे ती, आणि तुला त्याची आठवण येते, तुला त्याची कमी भासते. ही केवढं मोठं दुर्दैव आहे. जरा दुसऱ्याकडे बघताना सुद्धा आपल्याकडे बघितलं पाहिजे. दुसऱ्याकडे 1 बोट केलं तर 4 बोट आपल्याकडे असते ती. आणि एवढी स्फोटात तिडी कुटायची काही गरज नाही. संतोष भैया देशमुखचं आज जरी सोशल मीडियावर फोटो बघितलं ना, 8 लोकांनी त्याला एकत्र मिळून एन्जॉय करत संतोष भैया देशमुखला मारलं. थोडे जर माणुसकी तुझ्यात शिल्लक असेल ना तर बघ ती व्हिडिओ. आणि तू बघितलं सुद्धा असशील, पण तुला त्याच्या पलीकडे जाऊन अजून लय काय करायचंय म्हणून तू पुन्हा जरांगे पाटलाच कटकारस्थान रचलं.